ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत लेसन नंबर 1 प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथ्वैन्यः. तर स्टुडंट्स पहिले या लेसनचा आपण मीनिंग समजून घेऊयात. इथे 3 वर्ड्स आहेत. आद्य, सेकंड कृषकः आणि तिसरा जो शब्द आहे तो आहे पृथ्वैन्य. तर इथे पृथ्वैन्य हे एका व्यक्तीचं नाव आहे. तर इथे काय अर्थ होतो बघा आद्य. आद्य या शब्दाचा अर्थ होतो सर्वात पहिला, द फर्स्ट. ठीक आहे, सर्वात पहिला. कृषकः म्हणजे शेतकरी. सर्वात पहिला किंवा आपण म्हणू शकतो सर्वप्रथम शेतकरी पृथुवैन्य. ठीक आहे, द फर्स्ट फार्मर पृथुवैन्य. लेसनचं नाव लक्षात ठेवायचंय कारण की तुम्हाला याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. सपोज या पाठामधला जर तुम्हाला एखादा पॅसेज आला, पॅसेज वरून तुम्हाला लेसनचं नाव लिहायचं असतं. त्यामुळे पाठाचं नाव तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. पहिला जो पाठ आहे त्याचं नाव आहे आद्य कृषकः पृथुवैन्य. अर्थ होतो सर्वात पहिला शेतकरी पृथुवैन्य. द फर्स्ट फार्मर पृथुवैन्य. तर आता स्टुडंट्स सुरुवातीला सगळ्यात पहिले हा जो लेसन मी कशा पद्धतीने घेणार आहे ते एक्सप्लेन करते. एक एक सेंटेन्स तुम्हाला मी वाचून दाखवणार. त्या सेंटेन्समध्ये व्याकरण रिलेटेड काही गोष्टी आल्यात तर ते एक्सप्लेन करणार. फॉर एक्झाम्पल एखादं क्रियापद आलेलं आहे किंवा धातुसाधित अव्यय आलेला आहे, संधी आलेला आहे. अशा तिथे मी तुम्हाला खाली मेन्शन केलेलं असेल टेबलमध्ये. तर व्याकरण रिलेटेड पण गोष्टी आपण पॅसेज सोबत शिकणार आहोत. त्यानंतर त्या सेंटेन्सचा अर्थ समजून घ्यायचा आहे. याच्यावरती तुम्हाला ट्रान्सलेशन विचारलं जात नाही, पण तुम्हाला पाठ व्यवस्थित समजला गेला पाहिजे. कारण की तुम्हाला संस्कृतमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात, तर त्याचा पहिले अर्थ कळाला तर तुम्ही तो पॅसेज व्यवस्थित त्याचा मीनिंग समजून त्याचं उत्तर तुम्ही पॅसेजमधून लिहू शकता. म्हणून फक्त व्यवस्थित हा लेसन समजून घ्यायचा आहे, की या पाठामध्ये कोणाबद्दल सांगितलेलं आहे, त्या व्यक्तीने काय काम केलेलं आहे आणि शेवटी त्या पाठामधून आपल्याला काय शिकायला मिळतं. या 3 स्टेपमध्ये हा व्यवस्थित पाठ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ट्रान्सलेशन सोबतच आपण काही ग्रामर रिलेटेड गोष्टी पण इथे बघणार आहोत. म्हणजे पॅसेज जेव्हा आपण बघणार तेव्हा त्याच्याच याच्यामधून आपण त्या गोष्टी बघणार आहोत. आणि अजून एक क्वेशन तुम्हाला याच्यावर विचारला जातो तो म्हणजे माध्यम भाषा उत्तर. म्हणजे तुम्हाला एक संस्कृतमध्ये प्रश्न असतो ज्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं असतं. जे सेमीचे मुलं असतील ते मराठीमधून आणि इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स ते इंग्लिशमधून त्याचं उत्तर लिहितात. तर त्यासाठी तुम्हाला हा पॅसेज समजणं गरजेचं आहे. तर तुम्हाला व्यवस्थित त्याचं ट्रान्सलेशन कळालं तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये त्याचं उत्तर लिहू शकता. त्याच्यामुळे ट्रान्सलेशन त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट राहील. बाकी फक्त तुम्हाला लेसन समजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर प्रश्न उत्तर कसे असतात ते आपण नंतर बघूया. तर आता स्टार्ट करूयात हा पहिला लेसन. पृथुवैन्य द फर्स्ट फार्मर. पहिला शेतकरी पृथुवैन्य. आता इथे इंट्रोडक्शन पार्टमध्ये या पृथुवैन्याबद्दल सांगितलेलं आहे. जर पाठाचं नाव बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पृथुवैनीला शेतकरी असं म्हटलेलं आहे. पण तो ऍक्च्युअल मध्ये शेतकरी नव्हता, तर तो एक राजा आहे. ठीक आहे, पृथुवैनी हा राजा होता. मग त्याला शेतकरी असं का म्हटलेलं आहे हे तुम्हाला जेव्हा लेसन कंप्लीट होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर आपण इथे पहिले इंट्रोडक्शन पार्ट बघूया. आता इंट्रोडक्शन पार्ट सगळ्याच पूर्ण लक्षात ठेवायचं असं नाही. इथे पृथुवैन्य राजाबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. जेव्हा तुम्ही माध्यम भाषा उत्तरत हा प्रश्न सॉल्व्ह करता किंवा डायरेक्ट उत्तर लिहून चालत नाही. तुम्हाला 3 पार्ट मध्ये त्याचं आन्सर लिहायचं असतं. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन पार्ट लिहायचं असतो, की तो जो प्रश्न आहे तो कुठल्या पाठातून घेतलेला आहे, त्या पाठामध्ये कोणाबद्दल सांगितलेलं आहे आणि त्या पाठातून आपण काय शिकलो. हे इंट्रोडक्शन पार्टमध्ये लिहायचं असतं. सेकंडमध्ये मेन आन्सर आणि थर्डमध्ये त्याच्यातून तुम्हाला त्या लेसन मधून जे काही गोष्टी म्हणजे तुम्हाला ज्या काही शिकता आल्या ते थर्ड याच्यामध्ये पॅसेजमध्ये लिहायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते आन्सर लिहायचं असतं. त्यामुळे थोडीफार इंट्रोडक्शन लक्षात ठेवायची. त्यासाठी आपण पहिले इंट्रोडक्शन बघूया. काय दिले बघा इंट्रोडक्शन मध्ये, ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ही जी काही कथा म्हणजे जी काही स्टोरी दिलेली आहे ती ऋग्वेदातून घेतलेली आहे. संस्कृतमध्ये 4 मेन वेद आहेत, त्यातला एक ऋग्वेद आहे. त्यामधून ही जी काही कथा आहे ती घेतलेली आहे. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. एक राजा होता ज्याचं नाव आहे वेन. वेन राजाचा पुत्र म्हणजेच कोण, मुलगा वैन्य. ठीक आहे, वेन जो राजा आहे त्याचा मुलगा आहे वैन्य,
तो कुठल्या नावाने ओळखला जात होता तर पृथुवैन्य या नावाने ओळखला जात होता. म्हणजे त्याची प्रसिद्धी जी होती ती पृथुवैन्य या नावाने जास्त करून तो प्रचलित होता. स प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. तो एक प्रजाहित दक्ष आणि आदर्श राजा म्हणून लक्षात राहण्यासाठी. आता इथे प्रजाहित दक्ष असं का म्हटलं तर प्रजाहित दक्ष म्हणजे प्रजेचे कल्याण करण्यामध्ये तत्पर असलेला किंवा नेहमी त्याचं लक्ष हे प्रजेचे कल्याण करण्यामध्ये असणारा असा तो राजा होता. त्यानंतर बघा भारत देशे पृथ्वीना एव प्रारब्धम शोधितम विकासम प्रति नीतम. भारत देशे प्लीज कोणाच्या तरी माइक ऑन. स्टुडंट्स माइक कोणाचा ऑन आहे बघा, ऑफ करा, डिस्टर्ब होत आहे. भारत देशे म्हणजेच भारत देशात, ठीक आहे, आपले देश आहे भारत देशामध्ये पृथ्वीना एव पृथुनेच. आता इथे पृथुवैन्य हा पूर्ण शब्द नाही वापरलेला आहे, किंवा पृथुवैन्य एकच, ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, भारत देशामध्ये पृथुनेच म्हणजेच या पृथुवैन्य राजानेच कोणकोणत्या गोष्टी सुरुवात केली होती तर बघा कृषी कार्य प्रारब्ध म्हणजे शेतीचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली, त्यामध्ये काही संशोधन केलं आणि शेतीमध्ये त्यांनी काय केला विकासम प्रतिनिधम म्हणजे विकास घडवून आणला. त्यांनी शेतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये त्या शेतीमध्ये जे काही भारतामध्ये शेती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि त्या गोष्टींमध्ये त्याने विकास करण्याचं हे केलं. म्हणजे इथे काय दिलेलं की भारत देशामध्ये स्पेशली इंडियामध्येच ह्या पृथ्वीराजाने कृषी कार्य सुरुवात केली होती आणि वेगवेगळं संशोधन करून त्याचा विकास केला. स एव कृषी विद्यायाः जनकः इति मतः. तोच कृषी विद्येचा जनक आहे असं म्हटलं जातं किंवा असं मानलं जातं. अतएव म्हणूनच सह प्रथमः कृषकः, तो पहिला शेतकरी आहे, म्हणूनच तो काय आहे पहिला शेतकरी असं त्याला म्हटलं जातं. तर इथे तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीराजाने शेतीमध्ये खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या, त्यामुळेच त्याला पहिला शेतकरी म्हणून संबोधलं जातं, म्हटलं जातं. आणि पुढे अजून एक गोष्ट काय दिली बघा, धरित्र्याः पृथ्वीः इति नामाभिधानम ऋतोः कार्यस्य स्मारकम इति मन्यते बुधैः. आता इथे बुधैः शेवटी शब्द दिलेला आहे, त्याचा अर्थ होतो विद्वान, ठीक आहे. जे बुद्धिमान लोक आहेत बुधैः विद्वान लोक, त्यांच्या मते म्हणजेच काय की जे स्कॉलर्स होते ते काय बिलीव्ह करतात की आता इथे दोन शब्द दिलेत बघा, धरित्री आणि पृथ्वी. धरित्र्या हा म्हणजे धरती, ठीक आहे, जे काय आपली धरती आहे जमीन आहे तिलाच पृथ्वी असं सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे. एका शब्दाला खूप सारे सिनॉनिमस असतात, तसंच धरतीला पृथ्वी हे जे नाव आहे ते कुणामुळे पडलेलं आहे असं विद्वान लोकांचं म्हणणं आहे तर पृथोः कार्यस्य स्मारकम म्हणजे पृथुवैन्य राजाने जे काही काम केलं त्या कामाची आठवण म्हणून धरतीला पृथ्वी या नावाने ओळखलं जातं किंवा पृथ्वी या नाव धरतीला पृथ्वी या नावाने संबोधलं जातं असं इथे सांगितलं. इन शॉर्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की पृथुवैन्य राजाला पहिला शेतकरी असं का म्हटलं गेलं, कारण की त्याने शेतीच्या कामामध्ये त्याने सुरुवात केली. कृषीचे जे काही काम, शेतीविषयक जे काही कार्य होते, कामं होती, त्याला सुरुवात, त्याच्यामध्ये संशोधन आणि विकास त्याने घडवून आणला, म्हणून त्याला पहिला शेतकरी असं म्हटलं जातं. आणि विद्वानांच्या मते धरतीला जे काही पृथ्वी हे नावाने आपण संबोधतो किंवा बोलतो ते कुणामुळे पृथ्वीराजाच्या जे काही कामाची आठवण आहे, त्याने जे काही कार्य केलं शेतीसाठी त्याची आठवण म्हणून त्याला धरतीला पृथ्वी या नावाने ओळखलं जातं. पृथुवैन्य मतलब पृथ्वी हा शब्द आहे त्याच्यावरून पृथ्वी असा शब्द आलेला आहे. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये इथे पृथुवैन्य राजाबद्दल सांगितलेलं आहे. तर आता आपण इथे लेसनला स्टार्ट करूया. तर बघा भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. आता इथे मी खाली टेबल मेन्शन केलेला आहे, त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत. एक आहे क्रियापद, ज्याला आपण संस्कृतमध्ये लकारः असं म्हणतो, ठीक आहे. तसे बघितले गेले तर तुम्हाला 4-5 लकार आहेत. लट लकारः म्हणजे वर्तमान काळ, लंग लकारः प्रथम भूतकाळ, लोट लकार आज्ञार्थ
विधिलिंग लकार, विध्यर्थ आणि अजून लूट लकार आहे. ठीक आहे, ज्याला द्वितीय भविष्यकाळाचं म्हणतात. तर मी इथे 3च लकार का मेन्शन केलेले आहेत, कारण की या लेसन मध्ये या 3 लकारांमध्ये जे क्रियापदे येतात त्यांचाच इथे वापर केलेला दिसून येतो. म्हणून इथे फक्त मी 3च मेन्शन केले आहेत. या लेसन मध्ये जास्त करून लट लकार, प्रेझेंट टेन्स, पास्ट आणि लोट लकार म्हणजे आज्ञार्थ क्रियापदांचा जास्त उपयोग केलेला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कॉलम आहे संधिही. आता संधिही हा टॉपिक जो आहे तो सगळ्यांना इथं नोन आहे. तर या लेसन मध्ये जे काही संधीसाठी शब्द इम्पॉर्टंट आहेत ते मी इथे मेन्शन करणार आहे. आणि थर्ड कॉलम आहे तो म्हणजे धातू साधित अव्यय. असे शब्द जे धातूंपासून तयार झालेले आहेत, जे शब्दांना जोडून येतात त्यांना अव्यय असं म्हणतात. त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आणि दुसरा आहे हेत्वर्थक धातुसाधित अव्यय. आणि पूर्वकालवाचकचे स्टुडंट परत 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे त्वांत अव्यय आणि दुसरा आहे लेबंत. आणि हेत्वर्थक धातुसाधित अव्ययाचा एकच प्रकार आहे तो म्हणजे तुमंत अव्यय. तर याचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील. तर कधी-कधी एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आणि लिखत. मग तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये दोन्ही लिहायचे असतात, त्वांत आणि लेबंत. आणि जेव्हा स्पेसिफिक त्वांत असेल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जातं आणि लेबंत. जेव्हा पूर्वकालवाचक हा वर्ड यूज केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही अव्यय मेन्शन करावे लागतात, त्वांत आणि लेबंत. आणि हेत्वर्थक धातुसाधित अव्यय म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला त्वंत अव्यय लिहायचे. ते कसे काय ते जेव्हा अव्यय येईल तेव्हा मी त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगेन. तर आता आपण स्टार्ट करूया. काय सांगितलंय बघा लेसन मध्ये, भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपालः, भूपालः या शब्दाचा अर्थ होतो राजा. ठीक आहे, सिनॉनिमस साठी लक्षात ठेवायचं. भूपालः पृथुवैन्य म्हणजे राजा पृथुवैन्य. म्हणजे नाम या शब्दाचा अर्थ इथे होतो म्हणजे. ठीक आहे, राजा पृथुवैन्य म्हणजे कोण आहे तो? धराया. धरा या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी, धरती. पृथ्वीवरील प्रथमः अभिषिक्तः सम्राट. पहिला अभिषेक केलेला सम्राट होय. राजा पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवरील पहिला अभिषेक केलेला राजा होय. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. आता या सेंटेन्स मध्ये स्टुडंट क्रियापद आलेला आहे आसीत. या क्रियापदाचा मूळ धातू होतो अस. ठीक आहे, आणि इथे लागलेला जो प्रत्यय आहे त हा प्रत्यय तो लंग लकारचा प्रत्यय आहे. आसीत, मग आसीत या क्रियापदाचा लकार कुठला होणार आहे? लंग लकार. तुम्हाला पॅसेज मध्ये कोणते लंग लकार क्रियापदे लिहा असा प्रश्न विचारला तर तुम्हाला क्रियापद लिहिता आली पाहिजे. तर इथे क्रियापद एक आलेला आहे आसीत. त्या क्रियापदाचा लकार आहे लंग लकार. मी तुम्हाला त्याचा मूळ धातू सांगितलेला आहे कारण की तुम्हाला प्रातिपदिकम लिखत त्याचा क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जो पण शब्द दिला जातो त्याचं मूळ रूप लिहायचं असतं. सपोज जर तुम्हाला क्रियापद आलं तर त्याचा मूळ धातू ओळखता आलं पाहिजे. तर इथे अर्थ काय होतो बघा, प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग या ठिकाणी. ठीक आहे, प्रयाग क्षेत्रात. प्रयाग हे एका ठिकाणाचं नाव आहे, प्लेसचं नाव दिलेलं आहे. तर काय सांगितलंय बघा, प्रयाग या ठिकाणी किंवा प्रयाग या क्षेत्रात पृथुराजाची राजधानी होती. सुरुवातीच्या काळामध्ये राजा लोकांचं जे काही राज्य असायचं त्यांनी सुद्धा राजधानी असतात. आपली कशी मुंबई आहे तसं त्यावेळेस राजाचं जे काही राज्य होतं त्या राज्याची जी काही राजधानी आहे ती कुठे होती? प्रयाग क्षेत्रात. प्रयाग या ठिकाणी पृथुराजाची राजधानी होती. तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला जातो एक वाक्य उत्तरात मध्ये की पृथुराजाची राजधानी कोठे होती. तर तुम्हाला इथे आन्सर लिहिता आलं पाहिजे. प्रयाग क्षेत्र पृथुनृपस्य राजधानी कुत्र आसीत. कोठे होते तर प्रयाग क्षेत्र. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतीं गातुम उत्सुकाः. आता इथे जो शब्द दिलेला आहे बघा गातुम उत्सुकाः, या शब्दामध्ये संधी होतो. तर इथे संधी काय झालेला आहे बघा, गातुम उत्सुकाः. इथे म वाला रूल यूज करायचा स्टुडंट. मी 9th मध्ये जे होते त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे की म असेल, जर आता सपोज या शब्दामध्ये म दिसतोय तर तिथे तुम्हाला तो शब्द ब्रेक करायचा असतो. मग इथे म च्या आधीचा शब्द गातू ऍज इट इज लिहायचा. म च्या बाराखडी मधलं कुठलंही अक्षर असेल
म, मा, मी जे काही बाराखडी आहेत, तुम्हाला माहिती असेल. तर इथे इथे मू आहे, तर त्याला हलंत मच रिप्लेस करायचं. मी हा संधी जो पार्ट आहे तो एकदा सेपरेट लेक्चरमध्ये घेईल. पण आता सध्यासाठी फक्त लक्षात ठेवा, गातूम प्लस इथे मू म्हणजे कुठला स्वर लागलेला आहे? उ. पहिला उकार आहे म्हणून पहिला उ आणि पुढचा शब्द ॲज इट इज लिहायचा. मग इथे संधी होतो गातूम प्लस उत्सुकाः. तर राज्याभिषेक समये, राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे जेव्हा तो त्याचा राज्याभिषेक हा सोहळा चालू होता, जेव्हा त्याला राजा बनवलं जात होतं त्यावेळी चारणाः पृथूनृपस्य स्तुतीं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः. चारणः या शब्दाचा अर्थ होतो स्तुती पाठक, ज्याला आपण पोएट असं म्हणतो. जे अ, कविता बनवतात एखाद्या म्हणजे जो काही व्यक्ती असेल किंवा जी काही सिच्युएशन असेल त्याच्या आधारावरती कविता बनवून ती गाण्याच्या स्वरूपात म्हटली जाते. ते जे म्हणणारे लोक असतात त्यांना मराठीमध्ये स्तुती पाठक असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पोएट पण आपण म्हणू शकतो किंवा बार्ड्स हा शब्द सुद्धा यूज होतो. पण फॅमिलियर तुम्हाला पोएट जास्त लक्षात राहील. ठीक आहे. तर चारणाः या शब्दाचा अर्थ होतो पोएट, स्तुती पाठक. स्तुती करणारे, गाण्यामार्फत एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कवितेमार्फत जेव्हा आपण स्तुती करतो, ते स्तुती करणारे जे लोक असायचे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना स्तुती पाठक असं म्हणतात. तर मग ते काय इथे म्हटलंय, की राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे जेव्हा पृथ्वीने राजाचा राज्याभिषेक होत होता त्यावेळी स्तुती पाठक पृथूनृपस्य, पृथ्वीराजाची स्तुती करण्यास किंवा स्तुती गातून गाण्यास उत्सुक होते. ठीक आहे. म्हणजे ते काय त्यांना जी स्तुती करायची होती ते कशामार्फत करणार होते? कवितामार्फत एखाद्या काय म्हणतात अ, गाण्यामार्फत ती त्याची स्तुती करण्यामध्ये उत्सुक होते. तर इथे जर आपण संधी करून शब्द बघितला गातुम प्लस उत्सुकाः त्याच्यामध्ये हा शब्द बघा गातुम. इथे मूळ धातू प्लस तुम हा प्रत्यय लागलेला आहे स्टुडंट्स. तर फॉर्म्युला आहे मूळ धातू प्लस तुम हा प्रत्यय असेल. जर एखाद्या धातू समोर तुम हा जर शब्द लावलेला असेल, प्रत्यय असेल, तर तो जो शब्द असतो तो असतो तुमंतव्य. हेत्वार्थक धातुसाधित अव्ययाचा प्रकार गातुम. ओके. लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमंतव्य कोणते आहेत विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. तर या सेंटेन्स मध्ये आपण एक संधीसाठी शब्द बघितला आणि एक अव्यय पाहिलं. गातुम उत्सुकाः मध्ये संधी होतो गातुम प्लस उत्सुकाः आणि संधी करून जेव्हा शब्द बाहेर पडतो गातुम तर तो असतो तुमंतव्य. यासाठी स्टुडंट्स तुम्हाला संधी येणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे जर तुम्हाला संधी नाही सॉल्व्ह करता आला तर तुम्हाला तुमंतव्य याच्यामध्ये कोणतेही ओळखता नाही येणार. त्याच्यामुळे संधी येणं खूप गरजेचं आहे. संधीमध्ये दोन वेगळे शब्द होतात आणि मग आपल्याला त्याचा अर्थ समजायलाही सोपं जातं आणि कुठले अव्यय यूज केलेले आहेत ते सुद्धा ओळखायला सोपं जातं. नेक्स्ट बघूयात बघा. तदा पृथुः आज्ञापयत. तेव्हा पृथुराजाने आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः. स्तुती पाठकांनो थांबा. इथे क्रियापद आहे तिष्ठन्तु. याच्यामध्ये मूळ धातू आहे हा तिष्ठ. तिष्ठ म्हणजे थांबणे. हा तिष्ठ हा याचा मूळ धातू आहे. आणि जर स्टुडंट्स तुम्ही प्रत्यय बघितला तू, ताम, अंतु, प्रथम पुरुष हा जो प्रत्यय आहे तो लोट लकारचा आहे. इथे जे क्रियापद आहे तिष्ठन्तु या क्रियापदाचा लकार होतो लोट लकार. आणि चारणा हा म्हणजे मी सांगितलं पोएट, बार्ड्स असं सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये स्तुती पाठक. स्तुती पाठकांनो थांबा. इथपर्यंत स्टुडंट्स आपण काय पाहिलं की राजा जो पृथुवैन्य आहे हा पृथ्वीवरील सर्वात पहिला अभिषेक केलेला राजा होता. ठीक आहे. प्रयाग या ठिकाणी या पृथ्वीराजाची काय होती राजधानी होती. राज्याभिषेकाच्या वेळी म्हणजे जेव्हा तो राजा होणार होता त्याचा जो सोहळा सुरू होता त्यावेळी स्तुती पाठकांनी पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास काय स्तुती पाठक पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास काय होते उत्सुक होते. ठीक आहे. उत्सुक होते म्हणजे अजून त्यांनी त्याची स्तुती गाण्यास सुरुवात केली नव्हती पण त्यांना त्याची स्तुती करायची त्यांची इच्छा होती. पण त्याच वेळेस पृथ्वीराजा त्यांना काय करतो आज्ञा देतो. काय आज्ञा दिलेली आहे तिष्ठन्तु चारणाः की स्तुती पाठक हो थांबा. आता इथे जे सेंटेन्स आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेले बघा तिष्ठन्तु चारणाः. हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला कह कम वदतीसाठी एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता कह कम वदती म्हणजे काय कोण कोणास म्हणाले. एक पॅसेज मधलं सेंटेन्स. आता फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स दिलंय तिष्ठन्तु चारणाः.
हे वाक्य कोण कोणाला म्हणतंय? तर इथे लगेच लक्षात नाही येत. अर्थ समजून घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल, की स्तुती पाठक हो थांबा. असं कोण म्हणतंय? पृथुराजा. आणि कोणाला म्हणत आहे? चारणान म्हणजे स्तुती पाठकांना. ठीक आहे. मग इथे फक्त हे सेंटेन्स कह कम मदतीसाठी इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही तिकडे टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या इथे मार्क करून ठेवा. कह कम मदती. आता कोण कोणास म्हणतंय? कसंही लिहून नाही चालणार आहे. त्याची वेगळी व्यवस्थित तुम्हाला विभक्ती यूज करावी लागते. आता पृथू म्हणतोय, तर मग पृथू या शब्दाची कोणती विभक्ती वापरायची? स्तुती पाठकांना म्हणजे चारणा हा शब्द यूज करावा लागेल. त्याची कोणती विभक्ती यूज करायची? हे जेव्हा तो क्वेश्चन येईल तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता सध्यासाठी फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, की हे जे सेंटेन्स आहे ते कह कम वदती या क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि कोण कोणास म्हणतंय हे तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पहिले नीट समजून घ्या. मग संस्कृतमध्ये कसं लिहायचं ते आपण क्वेश्चन आन्सर लेक्चरमध्ये बघणार. तर इथपर्यंत स्टुडंट्स क्लिअर आहे? येस मिस. प्रणाली कदम समजतंय? प्रणाली प्रथमेश येस मिस. समजलं इथपर्यंत पॅसेज? येस Yes. मिस. ओके. मला सांग तुमंतव्यचा फॉर्म्युला काय सांगितलं मी? तुमंतव्य कसं ओळखायचं असतं? तुमंतव्य. आता पॅसेज मध्ये मी सांगितले तुमंतव्य कोणते. हा प्रथमेश पटकन आन्सर करा. नसेल समजलं तर नाही समजलं म्हणून सांगा. प्रथमेश आवाज येतोय? स्टुडंट्स रिप्लाय करा. समर्थ गुले. मला नाही. हा कोण? आदित्य. थोडं मोठ्याने बोल. माईक जवळ घे, मला आवाज नाही. आदित्य जयगुडे. आदित्य. हा काय नाही समजलं? तुमंत अव्यय कसं ओळखायचं ते? ओके. आता तुमंतव्ये अव्यय नेहमी धातून हे जे काही अव्यय आहेत पांत लबंत तुमंत हे धातूंपासून तयार होतात. ठीक आहे. आता धातू म्हणजे सगळ्यांना माहिती क्रियापद बनण्यासाठी आपल्याला धातू लागतात. फॉर एक्झाम्पल गम गच्छ, वद, दा यच्छ हे फॅमिलियर धातू आहेत तुम्हाला, बरोबर? आता हे तर हा नवीन धातू आहे तुम्हाला. गा गा म्हणजे गाणे. ठीक आहे. गा हा जो धातू आहे त्याचा अर्थ होतो गाणे. आता धातू सोबत जर थुम हा प्रत्यय असेल, ठीक आहे, जेव्हा पण तुम्हाला सांगितलं जातं की तुमंतव्य ओळखा, तर असा शब्द बघायचा ज्याच्या शेवटी थुम हा प्रत्यय असेल, पण तो थुम हा प्रत्यय ज्या शब्दासोबत असेल तो शब्द हा धातू असला पाहिजे. ठीक आहे. मग धातू सोबत धातू नंतर जेव्हा थुम हा प्रत्यय लागतो तेव्हा ते तुमंतव्य असतं. आता इथे धातू आहे गा. ठीक आहे. गा म्हणजे गाणे. गा ग याचा मूळ धातू आहे. मग गाच्या पुढे थुम हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते तुमंतव्य आहे. आणि गातुमला अजून आपण कुठल्या नावाने ओळखू शकतो? हेत्वर्तक धातू साधितव्य. ठीक आहे. हेत्वर्तक असं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये गातुम हा शब्द लिहिणार, कारण की हेत्वर्तकचा टाईप कुठला आहे? तुमंतव्य. प्रकार तोच आहे तुमंत. तुमंत किंवा हेत्वर्तक दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. हेत्वर्तक म्हटलं तरी तो तुमंत त्याच्यामध्ये त्याचा जो प्रकार आहे तो तुमंत आहे. त्याच्यामुळे हेत्वर्तक जरी शब्द यूज केला तरी तुम्ही त्याच्यामध्ये तुमंतव्यच यूज करणार. आणि जेव्हा स्पेसिफिक तुमंतव्य असेल तर तुम्हाला तुमंत मध्येच फॉर्म्युला आहे बघा, तुम. धातूच्या पुढे तुम हा प्रत्यय असेल तर तो तुमंतव्य असतो. ओके. तर आता इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत आपल्याला समजलं की पृथ्वीवरील सर्वात अभिषेक केलेला राजा कोण आहे? तर पृथ्वीन्य आहे. पृथ्वीराजाची राजधानी कोणती आहे? प्रयाग क्षेत्र. प्रयाग या ठिकाणी पृथ्वीराजाची राजधानी होती. हा 1 लाईन साठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर त्याचा जेव्हा राज्याभिषेक सुरू होता तेव्हा पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास कोण उत्सुक होते? चारणाहा. चारणाहा
म्हणजे मी सांगितलं स्तुती पाठक, ज्याला बार्ड्स असं म्हणतात. सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा पोएट्स. हाही एक क्वेश्चन विचारला जातो एकवाक्याने उत्तरामध्ये, की राज्याभिषेकाच्या वेळी पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास कोण उत्सुक होते? ठीक आहे. तर का हा उत्सुक हा कसा क्वेश्चन ते बघूच नंतर. पण आताच त्यासाठी लक्षात ठेवा चारण हा. आणि मग तेव्हा उत्सुक असल्यामुळे असतात ते, पण ते गात नाही. उत्सुक असल्यामुळे तेव्हाच राजा पृथ्वीराजा हा त्यांना आज्ञा देतो, की तिष्ठन्तु चारणाः. स्तुती पाठक हो थांबा. तर हे जे सेंटेन्स आहे ते कोण कोणास म्हणालेसाठी इम्पॉर्टंट आहे. कः कम वदती. तर इथे आपण 3 क्वेशनचे बघितले. एक तर संधीसाठी क्वेश्चन संधीसाठी शब्द विचारला जाऊ शकतो गातुम उत्सुकाः. सेकंड कः कम वदतीसाठी सेंटेन्स आहे तिष्ठन्तु चारणाः. आणि एकवाक्याने उत्तरासाठी 2 क्वेश्चन आपण बघितले. ते म्हणजे पृथ्वीराजाची राजधानी कोठे होती आणि पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास कोण उत्सुक होते. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूया. जेव्हा राजा म्हणतो की स्तुती पाठक हो थांबा, त्यानंतर काय होतं बघा. तो काय म्हणतोय, यावत मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. तो काय म्हणतोय, जोपर्यंत, यावत या शब्दाचा अर्थ होतो जोपर्यंत मम सद्गुणाः, माझे चांगले गुण न प्रकटी भवन्ति, प्रकट होत नाहीत किंवा तुम्हाला दिसून येत नाही. आता जिथं तो राजा बनतोय, पण त्यांनी काही काम केलंय, चांगलं करतोय का वाईट करतोय हे अजून कोणाला कळालेलं नाहीये. म्हणून तो काय म्हणतोय, की जोपर्यंत माझे चांगले गुण प्रकट होत नाहीत किंवा तुमच्या समोर येत नाहीत, तावत अहम. आता इथे स्टुडंट्स 2 शब्द आहेत. इथे संधी होतो या शब्दामध्ये तावदहम. त्याच्यामध्ये संधी होतो तावत प्लस अहम. तावत या शब्दाचा अर्थ इथे घ्यायचा आहे तोपर्यंत. आणि अहम या शब्दाचा अर्थ होतो, सगळ्यांना नोन आहे हा वर्ड, अहम म्हणजे मी. तोपर्यंत मी न स्तोतव्य म्हणजे स्तुतीस पात्र नाही किंवा मी स्तुतीसाठी योग्य नाही. ते जे स्तुती पाठक असतात ते त्याची स्तुती करण्यास उत्सुक असतात. त्याची स्तुती म्हणजेच काय, की प्रशंसा. ती कशामध्ये गाण्यामार्फत करत असतात. पण तो काय म्हणतोय, की नाही. जोपर्यंत माझे चांगले गुण तुम्हाला दिसून येत नाही किंवा तुमच्या समोर प्रकट होत नाही, तोपर्यंत माझी स्तुती करणे योग्य नाही किंवा तोपर्यंत मी स्तुतीस पात्र नाही. तर इथे या सेंटेन्समध्ये स्टुडंट्स आपल्याला संधीसाठी एक शब्द इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे तावदहम. संधी होतो तावत प्लस अहम. द ला हलंत त रिप्लेस करायचं आणि पुढे द ला लागलेला स्वर लिहायचा. एक्सप्लेन मी करेल ते नंतर. तावत प्लस अहम. आता सध्यासाठी फक्त लक्षात घ्या की संधीसाठी कुठले शब्द इम्पॉर्टंट. तर तो असं म्हणतो की जोपर्यंत माझे चांगले गुण तुम्हाला दिसून येत नाही किंवा तुमच्यासमोर प्रकट होत नाही तोपर्यंत मी स्तुतीस योग्य नाही. मग तो पुढे काय सेंटेन्स यूज करतोय बघा. स्तवनम तू ईश्वर सैव भवेत. तो म्हणतोय स्तवन म्हणजेच काय, स्तुती. स्तुती तर ईश्वर सैव, ईश्वराचीच व्हावी. भवेत व्हावी. भविष्य काळी ते यूज केलेला आहे. स्तुती तर ईश्वराचीच व्हावी असं तो म्हणतोय, की स्तुती ही कोणाची झाली पाहिजे, ईश्वराची झाली पाहिजे. इथे संधी ईश्वरस्यैव मध्ये संधी होतो ईश्वरस्य प्लस एव. ईश्वरस्यैव, ईश्वराचीच. आता एव ह्या शब्दाचा अर्थ होतो च. म्हणजे काय, एखाद्या शब्दावर जेव्हा आपल्याला जोर द्यायचा असतो, मला ही गोष्ट पाहिजेच आहे, पाहिजेच. जो आपण एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी च चा यूज करतो मराठी लँग्वेजमध्ये, तर संस्कृतमध्ये जर आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो, तेव्हा एव या शब्दाचा यूज होतो. ठीक आहे. तर इथे काय म्हणतोय, की तो स्तुती तर कुणाची करावी, ईश्वराचीच व्हावी. गायकाः पृथुं रूपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आता इथे बघा क्रियापद आलेलं आहे स्टुडंट्स, अभवन. त्याच्यामध्ये मूळ धातू होतो भूभव. आणि तुम्ही जर एक हिंट तुम्हाला माहिती असेल, जेव्हा मूळ धातूचा आधी अ यूज होतो तेव्हा त्या क्रियापदाचा लकार असतो लंग लकार. ठीक आहे. तर इथे अभवन या क्रियापदाचा लकार कोणता होणार आहे, लंग लकार. इथे भूभव, भव हा मूळ धातू आहे, सुरुवातीला अ यूज केलेला आहे. फॉर्म्युलाच आहे लंगलकारचा, अ प्लस मूळ धातू प्लस लंगलकार प्रत्यय. ज्या क्रियापदांच्या सुरुवातीला अ असेल किंवा ज्या क्रियापदाची सुरुवात अ ने होते स्टुडंट्स, तो क्रियापद कुठला असतो, लंगलकार. ही एक हिंट लक्षात ठेवायची. मग तुम्ही इथे म्हणाल आसित मध्ये अ नाहीये,
तर ऍक्च्युली अ जोडलेला आहे, मूळ धातू असं आणि प्लस पुढे अ प्लस असं, अ प्लस आ झालेलं आहे. ठीक आहे. तर इथे त्याच्यामुळे आने सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी त्याचा संधी करून तिथे आ केलेलं आहे. तर या सेंटेन्स मध्ये स्टुडंट्स क्रियापद आहे अभवन, त्याचा मूळ धातू होतो भूभव आणि क्रिया लकार आहे लंग लकार. त्यानंतर या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही शब्द बघितला तर एक आहे ज्ञात्वा. याच्यामध्ये मूळ धातू आहे ज्ञा आणि मूळ धातूच्या पुढे जर त्वा हा प्रत्यय असेल तर तो शब्द त्वांतव्य असतो. ज्ञा प्लस त्वा, त्वांतव्य, ज्ञात्वा. ठीक आहे, हा त्वांतव्य आहे. आता याच्यामध्ये त्वांतव्याचं कुठलं यूज केलेलं आहे तर ज्ञात्वा. ज्ञा म्हणजे माहीत असणे, जाणून घेणे. तर इथे अर्थ बघूयात. स्तुती गायकाः. स्तुती गायक म्हणजेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं स्तुती पाठक, जे स्तुती करतात गाण्यामार्फत. पृथून रूपस्य म्हणजे पृथ्वीराजाची एतादृशी अशा प्रकारची निस्पृहता. ठीक आहे. निस्पृहता या शब्दाचा अर्थ होतो निस्वार्थीपणा, म्हणजे स्वतःचाच विचार नाही करायचा. ठीक आहे. तर त्याने त्याच्यामध्ये स्वतःचा नाही विचार केला, उगाच स्वतःची स्तुती त्याने करून घेतली नाही. तर स्तुती गायक पृथ्वीराजाची अशा प्रकार पृथ्वीराजाचा अशा प्रकारचा निस्वार्थीपणा जाणून किंवा आपण म्हणू शकतो ओळखून. ज्ञा या शब्दाचा अर्थ होतो माहीत असणे, जाणून घेणे, ओळखणे. मग इथे ओळखून किंवा आपण म्हणू शकतो जाणून प्रसन्नाः अभवन, प्रसन्न झाले. म्हणजे स्तुती गायक हे पृथ्वीराजावरती प्रसन्न झाले. का? कारण की राजाचा जो निस्वार्थीपणा होता, स्वतःचाच विचार त्यांनी इथे नाही केला, जो निस्वार्थीपणा जो होता तो त्यांनी ओळखून किंवा त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते काय झाले, प्रसन्न झाले. स्टुडंट्स इथपर्यंतच मी परत एकदा रिपीट करते. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट. राजा पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवरील सर्वात पहिला अभिषेक केलेला राजा होय. प्रयाग क्षेत्रे पृथून रूपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रात किंवा प्रयाग या ठिकाणी पृथ्वीराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथून रूपस्य स्तुतीं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी चारणाः स्तुती पाठक किंवा आपण त्याला पोएट असं सुद्धा म्हणू शकतो. राज्याभिषेकाच्या वेळी स्तुती पाठक पृथ्वीराजाची स्तुती गाण्यास उत्सुक होते. तदा तेव्हा पृथुः आज्ञापयत, पृथ्वीराजाने आज्ञा केली. तिष्ठन्तु चारणाः, स्तुती पाठक हो थांबा. हे वाक्य कोण कोणास म्हणालेसाठी इम्पॉर्टंट आहे. कह कम वदती. तर तो काय म्हणतोय, यावत मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति. जोपर्यंत माझे चांगले गुण, सद्गुणाः चांगले गुण, न प्रकटी भवन्ति प्रकट होत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. न म्हणजे नाही. तावत तोपर्यंत अहम न स्तोतव्य, तोपर्यंत मी स्तुतीस योग्य नाही किंवा माझी स्तुती करणे योग्य नाही. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत. स्तुती तर किंवा प्रशंसा तर ईश्वराचीच व्हावी. स्तुती गायकाः पृथून रूपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुती गायक पृथ्वीराजाचा अशा प्रकारचा निस्वार्थीपणा ओळखून किंवा जाणून प्रसन्न झाले. तर इथपर्यंत स्टुडंट्स तुम्हाला लंगलकार क्रियापदांचा लंगलकार क्रियापद कोणती यूज केलेली आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गद्यांशे आगते लंगलकार क्रियापदानी लिखत. मग त्यावेळेस तुम्ही लिहिणार आसीत अभवन. त्यानंतर लोटलकारचा क्रियापद एकच यूज झालेला इथे तिष्ठन्तु, याचा मूळ धातू आहे स्थातिष्ठ. संधीसाठी आतापर्यंत 3 शब्द इथे इम्पॉर्टंट आहेत. पहिला गातुम उत्सुकाः, गातुम प्लस उत्सुकाः. तावदहम मध्ये संधी होतो तावत प्लस अहम आणि ईश्वरस्य एव मध्ये ईश्वरस्य प्लस एव. आणि धातू साधित अव्यय आतापर्यंत आपण 2 पाहिली, त्वांत आणि तुमंत. त्वांत अव्ययाचा फॉर्म्युला होतो मूळ धातू प्लस त्वा हा प्रत्यय. मग इथे ज्ञा हा मूळ धातू आहे आणि शेवटी त्वा हा प्रत्यय लागलेला आहे. ज्ञात्वा, शेवटी बघा त्वा आहे म्हणून हे त्वांत अव्यय. जर तुम्हाला पूर्वकाळवाचक असा शब्द दिला असेल तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये ज्ञात्वा हा आन्सर लिहायचा आहे.
ठीक आहे आणि हेच वरचं